सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रेक्षक पण पाहतोय आणि पाहत असताना आपण पाहतोय की नक्कीच आमचे चॉकलेट बॉय कॅमेरामॅन एक शानदार दृश्य टिपत असताना छायाचित्र करत असताना आपल्या स्क्रीनवर दाखवले जाते दाखवत असताना आपण पाहतोय की नक्कीच आजच्या दिवसातील जर बघायला तर 10,200 प्लस मात्र व्ह्यूअर्स झालेत त्यांच्या देखील सरच स्वागत आहे. तत्पूर्वी आपण पाहतो की सँडी आणि सुनील उर्फ सनी यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते नागलवाडी ह्या संघाकडून. नुकताच झालेला आपण पाहतो की नक्कीच गणेशगाव त्र्यंबक या मैदानावरती मात्र नक्कीच महादेवपूर या संघाबरोबर काय घणाघाती फलंदाजी केली होती. 3 षटक पॉईंट 3 चेंडूमध्ये मात्र नक्कीच सामना जिंकला होता आणि जिंकत असताना आपण पाहतो की नक्कीच स्ट्राईकला सनी नॉन स्ट्राईकला सुनील पहिलं षटक घेऊन येतोय. ह्या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच नितीन बर्फीच्या मैदानावरती काय चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. ओके सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय नितीन. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता चेंडू जेव्हा मात्र नक्कीच राऊंड विकेटचा मारा करत असताना ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच एक दुसऱ्यासोबत खेळल्यानंतर मात्र डावपेच माहीत असतीलच आणि माहीत असल्याने मात्र त्याच पद्धतीने अटॅक केला जातो. तर मात्र वावर हा संघाकडून यावेळेस डाऊन फटका पाहायला मिळतोय. डाऊन ग्राउंड फटका मारत असताना 1 बाउन्स चौकार जातोय 4 रन. पंचक्रोशीतील आलेल्या प्रेक्षकांचे प्रत्येकदा सरचे स्वागत करत असताना आपण पाहतो की नक्कीच एक चेंडू तर निर्धाव टाकला होता परंतु दुसऱ्या चेंडू मात्र नक्कीच एक डाऊन फटका करत असताना मात्र 4 धावा काढल्या गेल्यात आणि 4 धावा काढत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू प्रत्येकदा यावेळेस देखील एक रस्ता लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता सफल झालाय. डेप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मात्र जॅक येतोय आणि जॅक आल्यानंतर मात्र फील्ड करतोय तेव्हा मात्र स्ट्राईकला रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईकला जातो तो मात्र सुनील ही जोडी मात्र पार्टनरशिप तोडावी लागेल. जोपर्यंत मात्र नक्कीच सँडी आणि सुनील आहे तोपर्यंत मात्र नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही. यात मात्र संख्या नाही. तत्पुरते आपण पाहतो की नक्की 3 चेंडू टाकून झाल्यानंतर चौथा चेंडू असेल तर मात्र सुनील यांना गतीमध्ये परिवर्तन करत असताना मात्र सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून एक तडाखेदार फटका येतो. सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून षटकार. अटॅक तर नक्कीच चांगला केला होता आणि अटॅक करत असताना आपण पाहतोय की सुनील आणि सँडी मात्र इनफॉर्म फलंदाज नागलवाडी या संघाकडून येताना मात्र नक्कीच वाघेरा घाट सोडून तर आलात परंतु वाघेरा घाट सोडून येत असताना मात्र नक्कीच एक महत्वपूर्ण पारी खेळावी लागेल या ठिकाणी. तात्पुरते आपण पाहतो की नक्कीच आतिशभाई त्र्यंबक या संघाने मात्र नक्कीच अंतिम पॉल मध्ये नक्कीच प्रवेश केला आहे. सन्मान दिलाय प्रत्येकदा आपण पाहतोय शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की अशोक भाऊ मात्र नक्कीच थोडासा एक जखम तर लागली असेल आणि जखम लागत असताना तरी देखील आपल्या संघासाठी मात्र खेळाचे प्रदर्शन दाखवत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतो की इनफिल्ड 30 यार्डच्या सर्कलच्या मधोमध मात्र शॉट लॉंग ऑफला ब्लॉक हॉलमध्ये मात्र एक वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. तात्पुरते आपण पाहतो की नक्कीच वावर ह्या संघाने टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णयावर खरे उतरावं लागत असताना अजूनही मात्र संघर्ष करावा लागतोय आणि लागत असताना पुढील एकदा प्रत्येकदा यावेळेस देखील सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. डीप स्करलेगच्या दिशेने येतोय षटकार. षटक देखील संपतोय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 18 धावसंख्या. एक्सपेन्सिव्ह षटक टाकत असताना मात्र नितीन यांनी मात्र विकेट तर मिळाली नाही आपल्या संघासाठी. तत्पुरते आपण पाहतो की एक षटकार सुनील यांच्या बॅटच्या माध्यमातून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला होता. कुल मिळाकर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 18. जिथे येतोय प्रत्येकदा आपण पाहतोय हा देखील 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज आपल्याला यूज करावे लागतील. रॉयल चेंडू असल्याने आपण पाहतो की दोन्ही संघाला फायद्याचे ठरेल आणि फायद्याचे ठरत असताना जेवढी धावसंख्या मोठी उभी केली जाईल तेवढं मात्र नक्कीच वावर संघाला एक आव्हान असेल आणि आव्हान होत असताना आपण पाहतो की वैयक्तिक पहिले षटक पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय. राऊंड विकेटच्या मारा करत असताना मिस्टर जितो एक वावर संघाचा कर्णधार त्याच्यावर मात्र नक्कीच जबाबदारी पार पडत असताना आपण पाहतो की नितीन भाऊ यांच्या यावेळी देखील सुंदर कनेक्शन झाले. बिग हिट बिग 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 षटकार. आपण पाहतोय नक्कीच
सेंडी आणि सुनील. यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच एक जेव्हा मात्र राऊंड विकेटचा मारा केला होता तेव्हा मात्र पहिल्या चेंडूवरती एक स्वागत केलं होतं षटकाराने, परंतु मात्र दुसरा चेंडू जेव्हा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला होता तेव्हा मात्र एक निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी आल्यानंतर मात्र ही एक कलात्मक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहायला मिळत असताना मात्र एक शॉट समजून मात्र नक्कीच आपल्याला चेंडू टाकावा लागेल, कारण अक्षरशः आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानामध्ये, कारण प्रत्येक बॅटर हा येतो तो मात्र नक्की धावा जमवण्यासाठी आतुर असतोय. आणि आतुर होत असल्याकारणे आपण पाहतो की सुनील आणि शँडी यांची शानदार जोडी जमते. 24 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. तात्पुरते आपण पाहतो की 11 धावावरती खेळतोय तर मात्र नक्कीच शँडी आणि 12 धावावरती खेळतोय तर मात्र ह्या ठिकाणी आपण पाहतो की नक्कीच सुनील. त्यानंतर नक्कीच आमच्या चमूमध्ये आदरणीय सचिन भाऊ पोटिंदे उर्फ केन तुमचं देखील सरस स्वागत आहे. यावेळेस स्टेप आउट केलंय, पाठीमागे आपण पाहतोय स्कोरलेगच्या दिशेने आलं माहिती की नाही क्षेत्ररक्षण अडवलं जाईल की नाही त्या ठिकाणी, मात्र नक्कीच प्रयत्न तर केला होता परंतु असफल होतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय, चौकार. नागलवाडी हा संघ जर बघायला तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी मागच्या वर्षी जर बघायला तर 2022-23च्या सत्रामध्ये बेरस्तीच्या मैदानावरती नक्कीच चॅम्पियन ठरला होता. शानदार फलंदाजी पाहत असताना आपण पाहतो की नक्कीच सँडी इन्फॉर्म फलंदाज त्यांची साथ महत्वपूर्ण लाभते या ठिकाणी मात्र सुनील यांची. बघायला गेलं तर नक्कीच आमच्या सचिन भाऊ यांना नक्कीच संघात स्थान मिळालं असेल की नसेल, परंतु मात्र आमच्या चमूमध्ये नक्कीच सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. प्रत्येकदा सचिन भाऊ तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस कलात्मक परिवर्तन स्लॉरवन चेंडूमध्ये टाकला होता आणि टाकत असताना शेंडे यांना फसवलं आणि फसवत असताना आपण पाहतो की पहिले विकेटचे पतन पाहायला मिळते या ठिकाणी नागलवाडी संघाला. शेंडे हा फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर सचिन पोटिंदे उर्फ केन. मात्र नक्कीच वन डाऊनला जातोय, कारण शेंडे हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी सचिन येतोय. नुकत्याच झालेल्या गणेशगाव तरबकच्या मैदानावरती मात्र नक्कीच नागलवाडी या संघाकडून मात्र नक्कीच सचिन भाऊ यांनी फलंदाजी तर केली नव्हती, परंतु मात्र नक्कीच आपल्या संघाला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र नक्कीच त्यांना संघात स्थान दिलं गेले. आणि स्थान देत असताना सुनील यांचे साथ निभावण्यासाठी येतोय ऑन स्ट्राईकला मिस्टर सचिन. सातारा स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे तमाम क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील प्रत्येकदा सरसे स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नक्कीच एक आजच्या दिवसात जर बघायला तर नक्कीच 10,400 प्लस आपल्याला व्ह्यूवर्स पाहायला मिळाली. त्यांचे देखील सरसे स्वागत आहे. त्यानंतर आमचे चॉकलेट बाय कॅमेरामॅन यांचे एक शानदार असं आपल्याला छायाचित्रण टिपताना पाहायला मिळते. त्यांचे देखील सरसे स्वागत. तात्पुरती फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते या ठिकाणी. बघायला गेलं तर नक्कीच पहिलं नितीन भाऊ यांनी षटक टाकलं होतं. त्याच षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच 18 धावा खर्च केल्या होत्या. ते मात्र भरपाई केली जाते ती मात्र मिस्टर जित्तू यांच्याकडून. यावेळी स्टॉपेज लेफ्ट हँड बॅटर असल्याने आपण पाहतोय की थोडासा लॉंग लेगच्या गलीमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला जात होता, परंतु मात्र नक्कीच असफल होतोय. जीवनदान मिळते त्या ठिकाणी मात्र सचिन भाऊ पोटिंदे यांना एक मात्र जीवनदान मिळाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच एक ज्या पद्धतीने एक ब्रेक थ्रू दिल्यानंतर बॅकफुटवर ढकललं जाते ते मात्र नक्कीच नागलवाडीच्या संघाला. यावेळेस कॉन्फिडन्स मात्र नक्कीच कम्फर्टेबल लागत असताना आपण पाहतो की नक्कीच षटक देखील संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते नागलवाडी ह्या संघाची 1 गडी बाद 28 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. 4:32 झाल्यानंतर आपण पाहतोय की अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक असेल. मद्रास आणि रावडी नसल्याने मात्र थोडीशी त्यांची कमी जाणवते ती मात्र वावर ह्या संघाला. तात्पुरते आपण पाहतोय की नक्कीच जॅक येतोय. तात्पुरते सुनील यांची महत्वपूर्ण विकेट असू शकते ह्या ठिकाणी. आमने सामने जर बघायला गेलं तर नक्कीच बरेचसे सामने खेळले असतील वावर आणि नागलवाडी यांच्या मात्र डावपेच माहीत असेल. आणि माहीत असल्याकारणे आपण पाहतोय की नक्कीच कैलाश येतोय आपलं वैयक्तिक पहिलं पारीचे 3रं षटक टाकण्यासाठी. यावेळेस देखील आपण पाहतोय लॉंग टायमिंग परफेक्ट चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. डीप स्कोरलेगच्या दिशेने फटका षटकार. बऱ्याच ठिकाणी मात्र आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सामने पाहायला मिळतात, कारण 1 जानेवारी बघायला गेलं तर नक्कीच राजेवाडी ह्याच गावामध्ये आपल्याला एक मोठी प्रतियोगिता पाहायला मिळेल. त्यापुरते आपण पाहतो की
Bluetooth mode.